यांचं स्वागत करून त्यांना सन्मानपूर्वक ध्वजस्थानकाकडे घेऊन येत आहे। प्रथम प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे। शेतकऱ्याची जोपर्यंत प्रोडक्टिव्हिटी वाढवत नाही तोपर्यंत शेतकरी समृद्ध होत नाही। शेतकरी समृद्ध झाला नाही तर बाजारपेठा मजबूत होणार नाही आणि बाजारपेठा मजबूत झाल्या नाही तर भारत मजबूत होणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी आपण निर्णय घेतो आहे या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा पाणी असेल, इरिगेशन असेल तर या राज्यामध्ये देशामध्ये आपलं राज्य मागे राहू शकत नाही। त्यामुळे विकसित राज्य हे केव्हा होईल जोपर्यंत शेतकरी समृद्ध होत नाही। शेतकरी आत्महत्येकडे तो विचार करतो। त्याला सर्व नागरिकांना, महाराष्ट्रातील नागरिकांना, नागपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मी शुभेच्छा देतो। स्वातंत्र्याचे 78 वर्ष पूर्ण झाले। 79व्या वर्षात आपण पदार्पण करतो आहे आणि या स्वातंत्र्याच्या आणि स्वातंत्र्य दिवसाच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय खासदार श्यामकुमार बर्वेजी, आपल्या यशस्वी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रीजी, यशस्वी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघलजी, आपले महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरीजी, आपले निटणकरजी, जिल्हाधिकारी, आपले NIT कमिशनर संजय मीनाजी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दारजी, आपले IG संदीप पाटीलजी, आपले अभय यावलकरजी, माधवी खोडेजी, श्री जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी महामुनीजी, नवीन चंद्र रेड्डीजी, श्रावणजी हर्डेकर, सागरजी कपडे, वसुधा पंत, श्रीमती वैष्णवी, राजेश कवले, या ठिकाणी अनेक मान्यवर
उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित आहेत, माननीय आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, आमचे सर्व या ठिकाणी अनेक मान्यवर विविध क्षेत्रातले अधिकारी उपस्थित आहेत. नागपूरच्या विकासामध्ये ज्यांनी मानाचा तुरा लावलेला असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या ठिकाणी आपल्याला सर्वांना विदित आहे की स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट आणि स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट करून कुठली अपेक्षा न ठेवणार आहे असा हा काळ, ज्या काळामध्ये फक्त स्वातंत्र्य मिळावं, भारत देश स्वतंत्र व्हावा याकरता या एकाच संकल्पाने त्यांनी आपल्या अनेक संपूर्ण आयुष्याचं बलिदान दिलं. आपलं संपूर्ण आयुष्यच त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या या पर्वाकरता संपवून टाकलं. असे अनेक असा मोठा इतिहास आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला आपल्याला आहे आणि या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास आणि स्वतंत्र भारताच्या या कल्याणाकरता झटणाऱ्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळं त्यात मी आता वेळ घालवत नाही. खरं तर महात्मा गांधींचे अहिंसेचे शस्त्र, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेना, भरतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या शूरवीरांचं बलिदान, सरदार वल्लभभाई पटेल यांचे पोलादी नेतृत्व व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हा आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा समृद्धीचा वारसा आहे आणि तो आपल्या सर्वांना पलोपल काम करताना सर्वांना लक्षात ठेवूनच पुढे जावं लागतं. आणि आज या ठिकाणी आपण बघितलं असाल की 14 ऑगस्टचा तो दिवस, ज्या दिवशी देशाची फाळणी झाली, असा दुःखाचा दिवस, आणि 15 ऑगस्टचं स्वातंत्र्य, हे दोनही दिवस जे विभाजन ज्या दिवशी झालं 14 ऑगस्टला विभाजनाचा दिवस आणि स्वातंत्र्याचा 15 ऑगस्टचा दिवस, या दोन्ही दिवसामध्ये खूप अंतर आहे. तो अत्यंत दुःखाचा दिवस आपण 14 ऑगस्ट बघितला आणि 15 ऑगस्ट हा आनंदाचा दिवस, त्या दिवशी भारत स्वतंत्र झाला असा बघितला. आणि मग या काळामध्ये आपण कितीतरी स्थित्यंतर झाली आणि त्या स्थित्यंतराचे आपण सर्व त्या इतिहासाचे साक्षी आहोत. या ठिकाणी बसलेले सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक तर त्या स्थित्यंतराचे त्या ठिकाणी त्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला या सर्व काळाला आठवण्याचा हा दिवस आहे. 15 ऑगस्ट हा केवळ दिन नाही आहे, स्वातंत्र्याची ही जी आपला इतिहास आहे आणि स्वातंत्र्यानंतरचे स्थित्यंतर आहे, या सर्वांना आठवून आपल्याला पुढे जाण्यासाठी या दिवसाचा आपण हा महोत्सव, उत्सव आपण सर्व या ठिकाणी एकत्र येऊन साजरा करतो. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने काही संकल्प घेऊन जावे लागतात, काही मनात ऊर्जा निर्माण करावी लागतं आणि पुढच्या वर्षीच्या 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला आपण घेतलेला संकल्प, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेला संकल्प, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य चालवताना घेतलेले संकल्प पुढे न्यावे लागतात. आणि तोच दिवस असतो आजचा दिवस, ज्या दिवशी आपल्याला या संकल्पाला पुढे नेण्याकरता स्वतःलाच वाहून घ्यावं लागतं. आज या ठिकाणी मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आज माननीय पंतप्रधान मोदीजींनी आज जर त्यांचं उद्बोधन आपण बघितलं तर त्यांच्या उद्बोधनामध्ये आज स्वातंत्र्याच्या या 79व्या वर्षात प्रवेश करताना सुरक्षित भारत, सुरक्षित नागरिकाचा संकल्प त्यांनी केला. विश्वाच्या 192 देशामध्ये विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला. आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी बोलताना खरं तर विकसित भारताकरता, जगातला सर्वोत्तम भारताकरता भारत देशाने काय काय अचिव्हमेंट केला आहे आणि भारत देश आता कुठे जातो आहे, आत्मनिर्भर भारताचा संकल्प करताना कुठल्याही देशावर विसंबून न राहता सर्व क्षेत्रामध्ये भारत हा आयात करणारा देश नाही तर निर्यात करणारा देश व्हावा, याकरता सर्व क्षेत्र माननीय मोदीजींनी आज पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्याच्या या 78 वर्षात विकासाचे अनेक संकल्प पूर्ण झाले, पण 2047चा विकासाचा संकल्प
पूर्ण करताना जे महत्त्वाचे या ठिकाणी संकल्प आहेत, महत्त्वाचे विकासाचे विषय आहेत, ते पुढे नेण्याकरता माननीय प्रधानमंत्री मोदयांनी लाल किल्ल्यावरनं भाषण देताना आज या ठिकाणी या देशाला संबोधित केलं. मला अभिमान आहे की आपण ऑपरेशन सिंदूर बघितलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये तर ज्या परिवारांना छिन्न विछिन्न करून टाकलं, आईसमोर मुलाला, मुलीसमोर वडिलाला, मुलासमोर त्याच्या वडिलाला, पत्नीसमोर नवऱ्याला जात धर्म पंथ विचारून 26 परिवाराला ज्या पद्धतीने त्यांच्या डोक्यात गोळ्या घालून या भारतावर आघात करण्याचा प्रयत्न ज्या दहशतवाद्यांनी केला, तो 22 एप्रिल आपण जर आधी आठवला तर आपले सर्वांचे रोंगटे उभे होतात की स्वतंत्र भारतामध्ये काश्मीरमध्ये आपण ज्या पद्धतीने परिवर्तन देशामध्ये झालं, काश्मीरचं 370 कलम हटवल्यानंतर एक भारत श्रेष्ठ भारत हे अभियान मोदीजींनी पूर्ण केलं. पण नंतर मात्र दहशतवादाला ते पसंत आलं नाही. पण माननीय मोदीजी आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या सैनिकांनी, खरं तर सैनिकांचं 140 कोटी भारतीयांनी अभिनंदन केलं. तिरंगा यात्रा या देशामध्ये निघाला, तिरंगा यात्रा काढून सैनिकासाठी अभिनंदन करण्याचा महोत्सव झाला. आणि आपल्या देशाच्या सैनिकांनी जेवढा वेळ आपल्याला नाश्ता करायला लागतो, जेवढा वेळ आपल्याला जेवण करायला लागतो, तेवढ्या वेळात 14 मिनिटामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून 9 दहशतवादी त्या ठिकाणी स्थळं उद्ध्वस्त करून, पाकिस्तानला हतबल करून या संपूर्ण जगाला दहशतवादाविरुद्ध लढाई भारताने सुरू केली आहे. आणि जगातल्या सर्व देशांनी मोदीजींची दहशतवादाविरुद्धची लढाई, भारतीय सैनिकाचा पराक्रम हा संपूर्ण देशाने अनुभवला, जगाने अनुभवला. आणि खऱ्या अर्थाने ऑपरेशन महादेव नंतर तर या देशामध्ये भारत देश आता पुन्हा भारत देशाच्या विरुद्ध कुणी या ठिकाणी आमच्या नागरिकाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, भारताची सुरक्षितता धोक्यात आणली तर भारत देश सोडणार नाही, ही भूमिका ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून आपण बघितली. आज मला अभिमान आहे की खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि देशाच्या सैनिकाकरता हर घर तिरंगा अभियानाचा सन्मान माननीय मोदींच्या आव्हानातून झाला. माननीय प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं की 140 कोटी भारतीयांच्या प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज असला पाहिजे, आज तिरंगा यात्रा काढल्या गेल्या पाहिजे. मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या प्रशासनाचं अभिनंदन करायचं आहे आणि जनतेचे अभिनंदन करायचं आहे की प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वार्ड वस्त्यामध्ये तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आणि हर घर तिरंगाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रचंड जल्लोष साजरा केला आणि आज भारत देशाला एकसंघ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आपल्या भारत देशाच्या या ठिकाणी कल्याणाकरता आपण सर्व या ठिकाणी मोदींच्या मागे उभे आहोत. आज जगामध्ये जे डिजिटल व्यवस्था आहे, या डिजिटल व्यवस्थेमध्ये भारत देश कसा पुढे जातो आहे, ते 2047चे संकल्प, त्याचा उद्दिष्ट हे 50% विविध क्षेत्रामध्ये भारत देश पूर्ण करता आहे, असंही माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आज त्या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये खऱ्या अर्थाने उद्देशून सांगितलं. ऊर्जा क्षेत्रामध्ये आपण आज 2047चा संकल्प केला होता, तो 2025 मध्ये 50% अचिव्हमेंट करताय. डिजिटल क्षेत्रामध्ये मोठी क्रांती आपला भारत देश करता आहेत. या ठिकाणी पायाभूत सुविधाच्या निर्माणाकरता जो संकल्प केला होता त्यामध्ये आत्ताच आपण कितीतरी पुढे गेलो आहोत. या ठिकाणी आपले पोर्ट्स जे बंदरं तयार होत आहे त्यामुळे आपण पुढे जातो आहे. या देशातले 99% गावं रस्त्याने जोडले जातो आहे. हा संकल्प 2029 पर्यंत होता, पण त्यामध्ये आता आपण 99% पुढे गेलो आहे. खरं तर भारत देशामध्ये जो क्षेत्र अविकसित होतं त्या क्षेत्राकडे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्याला विकसित भारताकरता ज्या क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज आहे, जे खरं भारताला विकासाकडे नेणार आहे, त्याचाही त्या ठिकाणी एक रोडमॅप आपल्याला दिला आणि आजच्याही भाषणातनं पुढच्या वर्षीचा रोडमॅप या ठिकाणी त्यांनी मांडला. मला अभिमान आहे की आज स्वातंत्र्याच्या या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यांनी 2029चा विकसित महाराष्ट्र,
2035चा विकसित महाराष्ट्र, 2047चा विकसित महाराष्ट्र, 3 टप्प्यामध्ये महाराष्ट्र कसा कसा विकसित होणार याची टप्पेवारी तयार केली. आणि या टप्पेवारीमध्ये जे जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रामध्ये आमचं शासन आणि आमचं प्रशासन हे 100 दिवस कार्यक्रम, 150 दिवस कार्यक्रमच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे नेण्याकरता, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अचिव्हमेंट करण्याकरता काम करण्याचा संकल्प या ठिकाणी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी करताय, आमचं सरकार करत आहे. आज मला अभिमान आहे की आज महाराष्ट्राने काय अचिव्हमेंट केलं यावर्षी. तर सर्वात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 11 किल्ले आणि तामिळनाडूचा जिंजी किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव होतं. आज मी माननीय प्रधानमंत्री मोदींचा आभार मानतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभार मानतो. खरं तर आज आपल्या 12 किल्ल्यांचा या देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 गडकिल्ले, ज्या गडकिल्ल्यांनी वैभव या देशाचं महाराष्ट्राचं आहे, ते आता युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक युनेस्कोचा वारसा आता ठरलेले आहे. आणि त्यामुळं एक मोठं अभिमानाचं कार्य या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं. आज या ठिकाणी मला अभिमान आहे, या महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगितलं होतं, शेवटी एखाद्या निवडणुकीचा जो आम्ही संकल्प करतो, संकल्पनामा देतो, जाहीरनामा देतो, तेव्हा तो पूर्ण करायचा असतो. मला या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री मोदींचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायचं आहे, आभार मानायचं आहे. या राज्याला बेघर लोकांना घरं देण्याकरता 30 लक्ष घरं या राज्यामध्ये देण्याकरता या ठिकाणी आपल्याला मंजुरी मिळाली आणि एक मोठा टप्पा या ठिकाणी आपण पूर्ण करतो आहे. या ठिकाणी मला अभिमान आहे की आपल्या शासनाने या ठिकाणी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा 2024, मला या ठिकाणी संदीप पाटीलचं अभिनंदन करायचं आहे की संदीप पाटील यांनी त्या ठिकाणी माझ्या त्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी की महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक कायदा या महाराष्ट्रात आला पाहिजे, ज्यातनं खऱ्या अर्थाने येणाऱ्या युवा पिढीला नक्षलवादी विचाराकडे नेणारे जे लोक आहेत, ज्या संघटना आहेत, त्या संघटनावर त्या ठिकाणी बंदी आणली पाहिजे, त्या संघटना जेरबंद झाल्या पाहिजे. या महाराष्ट्राला माओवाद्याकडे, या महाराष्ट्राला नक्षलवादाकडे, त्या विचाराकडे, त्या लोकांना मदत करणाऱ्या ज्या संघटना आहेत, ज्या अनेक राज्यांनी त्यांना बंदी घातलेली आहे, पण असा कायदा महाराष्ट्रात यावा याकरता माझ्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांनी समिती केली. मला अभिमान आहे की संदीप पाटील या ठिकाणी आहेत, त्यांनी या समितीमध्ये जे प्रेझेंटेशन केलं आणि महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक कायदा या राज्याला मंजूर झाला. या महाराष्ट्राचं एक मोठं अचिव्हमेंट आहे देवेंद्र फडणवीस सरकारचं, ज्यातनं आपल्याला आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण नक्षलवाद, माओवाद या ठिकाणी संपून टाकून, ठेचून काढून या ठिकाणी त्यांना कुठलंही पाठबळ मिळणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी उभी झाली. खरं तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान सुरू झालं. मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ, शेवटी कुठलंही सरकार असो, सरकारची 2 जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत. एक, जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, नागरिकांना सुरक्षा देणे, ही पहिली जबाबदारी सरकारची आहे. त्याकरता आमचं पोलीस विभाग काम करतं आणि महत्त्वाचं असतं जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करतं, त्याकरता महसूल विभाग काम करतं. एकीकडे आमचं पोलीस विभाग काम करत आहे, त्याकरता महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ तयार होणे महत्त्वाचं होतं. कारण या सायबरच्या माध्यमातून जे गुन्हे त्या ठिकाणी घडतात, सायबर त्याच्यावर लक्ष येतं. असे सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या ठिकाणी छुप युद्ध या ठिकाणी करण्यात येतं, म्हणजे ही पिढी बिघडवणारं युद्ध करण्यात येतं, त्या युद्धाला तोडून काढण्याचं काम सायबर विभाग करतं. आणि म्हणून या ठिकाणी हे महामंडळ करत असताना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी या ठिकाणी सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ या ठिकाणी दिलं. महाराष्ट्र खाजगी रोजगार प्रदाता संस्था असेल, नागपूरमध्ये राज्याचं आपत्ती व्यवस्थापन असेल, या सर्व विषयामध्ये या ठिकाणी आपल्याला पुढे जाण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं. मला अभिमान आहे की आमच्याकडे आज राज्यामध्ये राज्याचा विकास करताना नागपूरची उपराजधानी अत्यंत महत्त्वाची आहे. नागपूरच्या उपराजधानीमध्येही एकीकडे विकसित महाराष्ट्र करताना विकसित उपराजधानी आणि विकसित नागपूर हाही संकल्प करणे आपल्याला आवश्यक आहे.
कारण 2047 मध्ये देश विकसित होईल, महाराष्ट्र विकसित होईल, पण उपराजधानी महाराष्ट्राची आपली नागपूर हे विकसित झालं पाहिजे, याकरताही अनेक गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे। या ठिकाणी मला अभिमान आहे की आपल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपला जिल्हा नेहमीच पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला। आज महसूल विभागामध्ये या ठिकाणी आपण ज्या पद्धतीची जबाबदारी स्वीकारलेली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली। महसूल खातं म्हणजे जनतेचे मालमत्तेचे रक्षण करणारं खातं, या खात्यामध्ये मोठं काम त्या ठिकाणी उभं करण्याचा विचार आपण करतो आहे। आज महाराष्ट्रामध्ये आपण महसूल खात्यामध्ये 35च्या वर असे निर्णय केले आहे, ज्या निर्णयातनं देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमच्या सरकारने लहान लहान जे छोटे छोटे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना न्याय देण्याकरता आम्ही काम करतो आहे। शेवटी कृषी प्रधान भारत निर्माण करताना शेतकऱ्याच्या